राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरानं वाहू लागलेत. अशातच भाजपसाठी आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे बनलेल्या दोन विधान परिषद जागांवरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या दोन जागांसाठीच एकनाथ शिंदे यांनी थेट राजकीय गणिते फिरवली आणि अमित शहाची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान काय घडलंय सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एकनाथ शिंदेसाठी ही दोन मतदारसंघ का प्रतिष्ठेची बनले आहेत, नेमकी काय कारण आहेत आणि भाजप का सोडायला तयार नाहीयेत, हेच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. मंडळी, आपण जर बघितलं असेल तर राज्यामध्ये गेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालं. विशेष म्हणजे पंचायत समिती निवडणुका असतील किंवा झडपी निवडणुका असतील, यामध्ये त्यांनी इतर पक्षांना शह देत अनेक ठिकाणी एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काही ठिकाणी मित्र पक्षांची साथ त्यांना लाभली, तर काही ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी युती झाली नाही त्या ठिकाणी देखील भाजपनं आपली ताकद जी आहे ती दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे भाजपला खऱ्या अर्थानं पाठबळ मिळतं ते म्हणजे RSSचं. या संघटनात्मक ज्या काही एकंदरीतच जबाबदाऱ्या आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते पार पाडताना बघायला मिळतात आणि त्यातूनच भाजपला त्याचा मोठा फायदा झाला. तर त्याच खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं. मात्र शिंदेसाठी ती जी दोन मतदारसंघ आहेत जी प्रतिष्ठेची बनली ती नेमकी कोणती आहेत तेच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेसाठी ठाणे विधान परिषद, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद, या दोन ज्या आहेत या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर सध्या जालन्यामध्ये ज्या पद्धतीनं भाजपला विजय मिळवता आलाय, ज्या पद्धतीनं भाजपनं जालन्यामध्ये मुसंडी मारली आहे, ती अर्थातच कैलास गोरंट्याल यांच्यामुळं. त्यामुळं निश्चितच छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषद मतदारसंघ आहे, यातून कैलास गोरंट्याल यांचं नाव भाजप सध्या पुढे करतोय आणि त्यासाठी भाजपकडून जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे. त्याचमुळे एकनाथ शिंदे यांनी देखील या जागेवरती आपला दावा ठोकलाय आणि या ठिकाणी आमचे जास्त आमदार आहेत, खासदार देखील आहेत आणि त्यामुळेच आम्हाला या ठिकाणची जी विधान परिषदेची जागा आहे ती आम्हालाच मिळायला हवी असं एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आणि पूर्वीपासून आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी शिवसेनेची एका हाती सत्ता येताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद जागेसाठी आग्रही असल्याचं आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी तातडीनं रविवारी दिल्ली गाठली आणि थेट अमित शहाची भेट घेतली. विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी अमित शहाना वेळ मागितला, मात्र व्यस्त असल्यामुळे अमित शहा यांच्या टीमकडून वेळ देण्यात आला नव्हता. नंतर पुन्हा त्यांना बोलवून आलं आणि थेट जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर अवघ्या काही 4 दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्याच दरम्यान त्यांनी अमित शहाची भेट घेण्याचं ठरवलं होतं, मात्र त्यावेळी त्यांची भेट झाली नाही. रविवारी एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहाची भेट घेतली आणि या विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या संदर्भात चर्चा केल्याचं सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे ही भेट राजकीयच होती अशीच एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदेसोबत जो माजी मंत्री गेलेला होता त्यांनी सांगितलंय की ही जी भेट होती ही पक्षाच्या कामासाठी होती. आम्ही दिल्ली दौरा केलाय, निश्चितच केलाय, मात्र तो पक्षाच्या कामासाठी गेलो होतो असं देखील त्यांनी सांगितलं. मात्र राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे विधान परिषद निवडणुकाच्याच अनुषंगानं आणि त्याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहाची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. इतकंच नव्हं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील फोनवरून बोलणं झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे महायुतीमध्ये 2 जागा ज्या भाजप आणि शिवसेनेसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत आणि त्यावरूनच आता जे आहेत पक्ष श्रेष्ठींकडे हा निर्णय गेल्याचं देखील बोललं जात आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर शिंदेच्या शिवसेनेकडून अजूनही कोणाचंही अधिकृतरित्या नाव समोर आलेलं नाहीये. मात्र चर्चा वेगवेगळ्या नावांच्या सुरू आहेत. त्यामध्ये किती दम आहे हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे. जर भाजपकडे ही जागा जाते तर कैलास गोरंट्याल यांना ही जागा जाणार का, त्यांना उमेदवारी देण्यात येणार का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी काळात काय घडतंय हे बघणं तितकंच रंजक ठरणार आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या पेजला तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.